नमस्कार. आज आपण एक आणखीन उपवासाची रेसिपी बघणार आहोत. हे आहे 1 वाटी साबुदाणे. ते छान आपण एक पॅन घेऊन त्यामध्ये थोडेसे रोस्ट करून घेऊया. खूप जास्त रोस्ट नाही करायचे आहेत आपल्याला, हलकेसे रोस्ट करायचे आहेत. पूर्ण कलर चेंज नाही करायचा आहे, कलर आपल्याला तसाच ठेवायचा आहे त्याचा. हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे गार झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे. त्याची फाईन पावडर होत नाही, थोडीशी रफ राहते. तांदळाची पावडर, तांदळाचं पीठ असतं त्याप्रमाणे. त्यानंतर आपण ते साबुदाण्याची जी भरड केलेली आहे, म्हणजे साबुदाण्याचं पीठ, ते एका पॅनमध्ये काढून घेऊया. आणि मी ते एक मोठा बटाटा शिजवून घेतलेला आहे. तो बटाटा आपण हाताने कुस्करून त्यामध्ये घालूया, त्याच्याने छान बाइंडिंग येईल त्याला. आणि त्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि जिरं आणि चवीपुरतं मीठ. हे उपवासाचं काळं मीठ आहे. हे छान मिश्रण आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हाताने. त्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त पाणी घालायची गरज नाही. तुम्ही बघू शकता इथे. आधी पूर्ण बटाटा पिठामध्ये स्मॅश करून घ्यायचा पूर्ण, आणि त्यानंतर आपल्याला लागेल तसं हळूहळू पाणी घालून आपल्याला छान त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे हाताने त्याला एकत्र करून असं पिठाच्या डो करून घ्यायचा आणि छान त्याचे गोळे हातावरच्या पेड्यांप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहेत. आपल्याला लाटायची वगैरे काहीही नाही आहे. हे गोळे करतो ना आपण, हे गोळेच करून आपल्याला हाताने जास्त त्याला प्रेस करायचे आहेत आणि याची आपल्याला छान वडे बनवायचे आहेत. तुम्ही साबुदाणा वडे हे अख्खे साबुदाण्याचे बनवतात, पण अशी त्याची पावडर करून तुम्ही वडे बनवून बघा. अप्रतिम झालेले. चवीला तर एकतर खूपच टेस्टी झालेले. आणि उपवासाला नेहमी तेच खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हाताने हे सगळे बनवून घ्यायचे आहेत. मी एका साईडला तेल तापत ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये एका वेळेस 10 ते 12 छोटे आहेत, त्याच्यामुळे आरामात जाऊ शकतात. आणि छान आलटून पालटून आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याचा कलर चेंज करायचा नाही आपल्याला, गोल्डन व्हाईटच ठेवायचा आहे. जस्ट हलकासा कलर चेंज होईल इथपर्यंतच त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. उपवासाला खूप सुंदर अप्रतिम अशी झालेली. चला तर आता आपली फ्राय झालेली आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे. खूपच टेस्टी झालेले, खूप म्हणजे खूप टेस्टी झालेले. ही दुसरी बॅच म्हणजे दुसऱ्यांदा मी टाकले शिल्लक राहिलेले ते, आणि ते पण छान आपण आलटून पालटून तळून घेणार आहोत. रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करा की रेसिपी कशी वाटते ती. अशा पद्धतीने आपले उपवासाचे वडे तयार आहेत. तुम्ही दह्याबरोबर खायला सर्व करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.